हॅलो, नमस्कार सर्वांना. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता सकाळचा ब्लॉग अपलोड करायला मला खूप वेळ झाला, कारण आज काही माझा मूड नव्हता आणि खूप आळस आल्यासारखं झालं होतं. तरी पण म्हटलं चला आज शूट केला आहे म्हटल्यावर चला अपलोड करूया. तर आता मी तो अपलोड करणार आहे. सकाळीच करायचं होतं पण ते राहून गेलं. तर सकाळी मी बनवलेली भोपळ्याची भाजी. तर भोपळ्याची भाजी ही आम्ही नेहमी हिरव्या वाटणातलीच बनवतो. तर इथं लसूण आणि मिरची, कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे आणि नंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन ते वाटण छान परतून घेतलं आणि नंतर चिरलेला भोपळा त्यात टाकलेला आहे आणि नंतर मीठ टाकून ताट झाकलेलं आहे. भोपळ्याला आपोआपच पाणी सुटतं, कारण त्याला जास्तीचं पाणी ॲड करायची गरज लागत नाही आणि धुतलेलं होतं त्यामुळे थोडंसं त्यात मॉइश्चर होतंच. तर ते टाकून मग आपण त्याच पाण्यात तो भोपळा शिजवून घ्यायचा आहे. तर भोपळा शिजेपर्यंत मी इथं पीठ मळून घ्यायला लागलेलं आहे. तर कांचनला खाली पाणी आणायला जायचं होतं, कारण सकाळी पाणी लवकर जातं. मग ती पाणी आणायला गेली तर मी इथं पीठ मळून घेतलं आणि नंतर मग ती पाणी घेऊन आली आणि नंतर तिने मला चपात्या लाटून दिल्या. तर बघू शकता इथं मस्तपैकी भोपळा झालेला आहे आणि नंतर मी त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर खूपच छान लागतो. तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा. कोणतेही मसाले न वापरता फक्त हिरवी मिरची आणि हळद टाकलेली आहे. धन्यवाद.